सत्य माने माझे वचन वदी महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जाण कपिनाथा नमिला गणपती माऊली सारदा आता गुरु राजा दंडवत गुरु राया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती किंवा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कते काळी आपण असावे जवळी किंवा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या ते वाटा मज दावा या सुबटा किंवा तुम्ही संत माझी आकाडा दिटीचा कराल बहुडा तरी माने तुम्हा एवढा होईन मी या संतांच्या सभेमध्ये पावन पवित्र या रामकथेच्या अनुसंधाने माझ्यासारख्या पामर जीवाचं नाव पुकारलं मला काही तसं सांगता येत नाही रामायण कळतही नाही म्हणजे बाप्पाने पुकारलं चला आपलं साधू संतांची दर्शनाचा लाभ होईल म्हणून मी या स्टेजचा अंगीकार केला ओवीकडे या थोडक्यात घ्या येतो महाराज माफ करा वाचा महाराज वाचा बाप्पाचं खरं आहे आईशे बोलून सुंदरी गेली अंतरिक्ष गगनातरी चकाटला तो अंतरी कपी केसरी अतिविस्मित बघा कथा अशी आहे त्या ज्या विद्युन माले अप्सरेने माहिती त्या हनुमानजीला सांगितली हनुमंता बाबा ऐका तो साधू नाही वेश घेतलाय वेशधारी आहे मागे माझ्या गुरुने एका साधूचं वर्णन सांगितलं होतं म्हणले एक महाराज झाला बरं का 2 मिनिट पाहिजे घेतो बरं का फक्त 2 मिनिट माऊली दादा म्हणले शंकर भाऊ एक म्हणले महाराज झाला महाराज म्हणजे ते शंकर भाऊ सारखाच महाराज होता खोटा म्हणलं फार जटा वाढविल्या एवढ्या जटा वाढवल्या जटा वागवायला 4 शिष्य माझ्यासारखे गपक्याची गपके आमच्या माऊली सारखे जटा वागवाय 4 शिष्य एवढे महाराज गाव पिटीला महाराज आले सगळे पिटीचे लोक एकत्र व्हायचे ह्या पांडव महाराजांना जसं मोठं स्टेज करायचं महाराजाची पूजा पाठ येते मग कुणीतरी चतुर माणसानं विचारायचं महाराज आपलं वय काय तर महाराजांना नुसतं एकच उत्तर महाराजाकडे होतं प्रभू रामचंद्राच्या लग्नामध्ये तूप वाढायचं काम माझ्याकडे होतं हे माऊली दादा शब्द माझे नाहीत असे प्रत्येक गावात असंच म्हणत पण एका गावात आमच्या चतुर्भुज दादा सारखा चतुर माणूस भेटला आणि आमच्या तांबडे बाप्पा पाठीमागे होते म्हणले दादा विचारा म्हणले विचारलं म्हणले महाराज वय काय अरे म्हणले वय काय म्हणतो प्रभू रामचंद्राच्या लग्नामध्ये तूप वाढायचं काम होतं आमचे परमेश्वर बाप्पा आले 2 कानाखाली शंकर बाबाच्या वाजवल्या धावले बा शिष्य म्हणले गाव महाराजाला मारता अरे म्हणले तवापासून याला उडकतो कवापासून माझ्याच एकल्याच्या पात्रावर तुफ्याने वाढलं नव्हतं आज हुडकाला म्हणले महाराज वाचा महाराज तसा एक खोटा साधू खरा साधू नाही गेली असता स्वर्गांगनाचार्य वर्तले कपिनंदना विचार आदरीला निजमना दुष्ट हनना लागुनी हनुमानजी म्हणाले वा 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 काय साधू म्हणले या साधूच त्या विद्युत माले वल्लने त्या अप्सरांना आपल्याला सांगितलं इतका साधू आपल्याला थोर भेटला मी तर त्या साधूला जीवापाड प्रेम करीत होतो आणि हा तर खोटा आहे आता ह्याचं हनन करायचं याचा एकदाचा निपात करायचा सभाय स्मरून रघुनाथा राक्षस अवलोकिता समूळ उडाली कपडता श्रीराम दूताचे निभेने त्या हनुमानजीनं प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं आणि त्या काळाने मी कडे बघितलं जसं एका सोनारानं त्या पितळ एका सोने बघायला तापवायला घालायच्या आधीची ते नुसतं हातावर घासलं की ते पितळ उघड पडलं त्या न्यायाने त्या साधू पण लागलीच उडून गेलं आणि त्याचं क्रूर शरीर त्या हनुमानजीला दिसलेलं आहे देखता होऊन देही पाहणे पाहत ठई दृश्यत्वची नाही द्रष्टा दोही हरपले त्याचं पूर्ण जे कपट पण होत साधूची दृष्टी पडल्याबरोबर सगळं उडून गेलं कसं आहे बघा नकली तवाच उघड पडतं झाकायचा प्रयत्न करतो
आता माझ्यासारखा माणूस एक शब्द जर इथलं जर एखादा नारळ चोरून नेला नाही आपण नेलाच ना तो ते एका नारळासाठी 10 बऱ्या खोट बोलतो तसं जे खोट आहे कधी झाकत नाही विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आबराची सावली जाईल ह्या न्यायाने खोट कधीही झाकल्या जात नाही द्रष्टा हरपली अपाई दर्शन नुरेची काही भावशनेशी ठाव नाही वेगळे काही दिशेना वेगळे काही दिशेना ज्या टायमाला सत्य समोर आलं का असत्य आपोआप निघून जात सूर्याचा उदय झाला अंधार निघूनच जाणार त्या न्यायाने सगळं त्या साधूचं कापट्टे उघड पडलेलं आहे द्रष्ट होय प्राचित्तन तरी भाषे दृश्याचे भान झाली त्रिपुटीची बोळवण कपट चिन्ह त्रिपुटी सगळी उडून गेली त्याने जी मायावी अवतार धरला होता सगळं मायावी त्याचं उघड पडलेलं आहे पितळ उघड पडलं एका श्रीराम नामासाठी उडती कपटाच्या कोटी तो श्रीराम कपट निश्चिती तो निश्चित जय श्रीराम जय श्रीराम